नवनाथ भक्तिसार अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्तवरदा हर्षी आरती मंगळमूर्ती गजानना. जय 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 आदिनाथा मायाचक्रचालका अनंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तू. तरी मागील अध्यायी निरूपण. श्री गोरक्षाचा पावनी जन्म उपरी सेवनी कनकगिरी ग्राम विद्यार्णवी केला तो. तरी ती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोक राशी भविष्योत्तर पुराणासी निरोपित श्री सोताया. श्लोक. ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष कथा तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य 11वे अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथा चार 14 विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासे. टीका. प्रथम सांगून ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या परायण विश्व आणि विश्वंभर दोन भावचे ऐसा नुरविला की बहुत जे अर्थ प्रकार जीव जंतू चराचर तो ऐक्य मिळे सकळ विस्तार मी जैसे भोविले कर्माकर्म सत्कर्म राशी त्या नुरल्याच कोणीही बीजांकुरांशी वासना देऊन योग फासी कामने ते नुरवती. ऐशा एकमेळे करून गोरक्ष झाला सनातन एवंच सकळ देवनी ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे. मग पूर्णपणाचे पात्र होऊनी वसुदे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूप मानुनी तत्स्वरूपी प्रगटेल. या उपरी वात पित्त कप हारक रसायन विद्या सकळीक किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितली. कवित्व रसाळ नवरस गणादी निरोपी दीर्घरस्व व्यक्त अर्धलिंग प्रकरणास व्यक्ताव्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सुक्त रुचेत केला प्रवीण दीर्घरस्वे छंदे निपुण स्वरित छंदी अवघे गुण पै केला. तृक अथर्णव यजुर्वेद सामवेदादी सांगोनी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली. सारस्वत किरातकोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्ये मीमांसा शाही शास्त्रे निवेदिले. यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शास्त्री केला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयांची ऐकिजे वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले. व्रजास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनीती ब्रह्मास्त्रादी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले. विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकीर्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले. यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुनी सकळ दैवत तयांचा वरदपाणी निश्चित गोरक्ष मवळी मिरवला. ती दैवते कोण कोण 52 वीर असती जाण नरक कालिका मोहम्मदा उत्तम महिषासूर आराधिला. झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर मद्रपती मूर्तिमंत सीतापती वरदमौळी स्पर्शितसे परम आंदरी अलंघून श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्तिध्वज मिरविजे. यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्त्र किरण गोरक्ष ते अंकी घेऊन वरदमौळी स्पर्शितसे. यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले ते समग्र सिद्ध भैरवादी काळभैरव सांग काळभैरवादी पातले. वीर भैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्रभैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला. तेने घेऊनी अंकावर ते मुख कुरवाळीले वरदहस्ते खेळता बाबर धावून येती तेही देती आशीर्वाचन. मुंडा चामुंडा शंखिनी डांखिनी कुंडा रंडा भालंडा यक्षिणी चंडावंडिकार प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्षा देती त्या. यावरी प्रगटुनी जलदैवत तेव्हा त्या वर उपित कुमारी धनदा नंदा विख्यात देवत्या त्या गोमट्या लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला 9वी दैवत प्रत्यक्ष बिंबला. ऐस्या जलदेवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळाते. यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी वर ओपिती वरमादी आणिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली.
प्रतिमा प्राची वशित्वा सात्वी तेवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्रकार उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या असो 52 वीरासहित श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्वत्रोपणी मौळी हस्त विद्या करी ओपिती असो वर देऊनी सद्विद्येसी सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपा लागी बैसवी तपी होता अनुष्ठान तेने बळे चढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखीत मिरवेल जैसे खडंग शिकला होता मग भय काय ते शत्रू जिंकिता तवी ते तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल ऐसे वदनी सकळ देव पाहते झाले आपुलाले गाव राम सूर्यादी महादेव 52 वीरा ते पै गेला यावरी इंद्र वरुण अश्विनी गणगंधर्वादी पातले भुवनी वर देती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष घोकित सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठ मुकासी करीत बैसला होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली हाती कवळुनी कर्दम गोळा मुले खेळती आपले मेळा तो गोरक्षापासून येऊनी आगळा बोलती सकळीक म्हणती गोरक्षा ऐक वचन आम्ही आणला बहुत कर्दम परी शकट करून दे उत्तम आम्हा लागी खेळावया येरू म्हणे शकट मजसी करू येत नाही निश्चयसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करून घ्या का घ्याना ऐसे एकता मुलांनी वचन करी कर्दम कवळून आपुलाले करे करून शकट रस्ती चिखलाचा कर्दम चक्र काष्ठ व्यक्त शकट केला यथास्थितीत वरी उदले कल्पनेत शकटासारथी असावा म्हणून कर्दम घेऊन गोळा मुले रचिती कर्दम पुतळा परी तो साधनेला मुला सकळा मग गोरक्षा ते विनवती म्हणती गोरक्षा आम्हा प्रति सहाय्य देई सकट सारथी आम्हा साधना कर्दम नीती तरी तू करून देई का अगा तू सकळ मुलांचे गणी वयोवृद्ध असी प्राज्ञी तरी आम्हासी सारथी करुणी सत्वर देई खेळावया ऐसे एकता मुलांचे वचन म्हणे कर्दम आणून देतो करुण परी ही वासना भविष्य कारण गोरक्षा ते उदली जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैसी बुद्धी येत घडून जेवी बीज पेरल्या समानतेची तरू हे लावे पहा मातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव बसला अढळ पदासी तैसेची वासना लेशी क्षुरदधी उपमन्या की गांधारीचा होता अंत प्रार्था सुचला अर्थ अकिंचन तो वायुसुत ध्वजस्तंभी मिरवला की सीता सतीच्या उद्देशी लंकेस राहिले येऊन विवशी तिने भक्षुनी दशाननासी राक्षस कुळ भक्षिले पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याची रक्षिसी वंशलेशे चिरंजीव होऊन लंकाधीश भोगभोगी विभीषण तस्मात बोलावायचे हेची कारण बुद्धी संचरे पूर्वकर्माप्रमाण पुढे उदयाते करभंजन येणार होते महाराज नवनारायण करभंजन परम उदय पावणार गहन म्हणून गोरक्षा इच्छा द्रुम चित्त धरे ते उदेला मग हाती घेऊन कर्दम गोळा रचित झाला उत्तम पुतळा परिरसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा त्यात विष्णुवीर्य उपचार पियुष मांडणी जलपत समर एवं विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ हस्ते बाळा पूर्णपणे होता कर्दम गोळा महाभागी भाग सकळा व्यक्त असे तत्वांचा तेने करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संधित प्रेरक झाला जीवित्वा अस्थि मास त्वचे सहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द अननात अकस्मात उदेला उदय होता करी रुदन ते पहिले सकळ बाळांनी म्हणती भूत आणले गोरक्षाने पळापळा येथून या ऐसे बोलता एकमेकात सकळ होऊनी भयभीत सांडून खेळ सकळ करत पळून गेले वातगती हृदयी दाटून भयंकापरा मुले कापती थरथरा ओरडत ओरडत मच्छिंद्र आधारा
पळून या पै गेली. ऐशा परी मुले भयग्रस्त ते पाहुनी मच्छिंद्रनाथ. मग पाचारुनी सकळ मुला ते आश्वासनी पुसत असे. म्हणे बाळा होय थरथराट कारे कापता सांगा वाट. एरी मुळाहुनी सकळ बोभाट मच्छिंद्रा ते निवेदिला. म्हणे कर्दमाथा शकट सारथी करवीत होतो गोरक्ष हाती. तो बाळ तत्वपणी भूतमती कर्दमलोपनी संचरली. ते भूत अद्यापी आहे लहान परीक्षणेक होईल स्थूळवट पण आम्हा लागी करील भक्षण म्हणून या पळालो. परी आम्ही आलो येथे पळून मागुनी गोरक्षनाथ येत होता धावून. त्यासी भक्षिले असेल भूताने यात संशय नसेची. मच्छिंद्र ऐसे ऐकुनी वार्ता साशंकित झाला चित्ता. चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नोहे. अवचट भूत कैसे व्यापिले ते पाहुनी बाळ भ्याले. तरी आता जाऊनी वहिले गोचर करावे निजदृष्टी. मग आश्वासनी सकळ मुला निकट बैसुनी पुसे त्याला. कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मज सांगा. एरी म्हणती बावा ऐक भूत तेव्हा होते बाळक. आता थोडाफार फोडून हाक भक्षील आम्हा वाटत असे. मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे सर्वथा. चला जाऊ भूतासी आता शिक्षा करू आगळी. मुले म्हणती मच्छिंद्रनाथ तुम्ही जाऊ नका तेत बालार्क किरण आहे भूत तुम्हा भक्षील तेची घडी. मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूतांचा ठिकाण. मग ती बाळे अवश्य म्हणून दुरुनी ठाव दाविती. यापरी इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होऊनी भयग्रस्त. मुलांचे मंडळ सांडून एकांती लपनिया बैसला. भूत भूत ऐसे म्हणून मुले पळाली आरोळ्या देऊन. तेव्हाची गेला होता पळून भूत भय करोनिया. ठाव लक्षुनी परम एकांत बैसला होता शुचिमंत. परी हृदय धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणूनिया. एरीकडे मच्छिंद्रा ते ठाव दाविती मुले समस्त. परी दूरची असती यत्किंचित सन्निध न येत भयाने. जैसा राजभयाच्या तरणे लखलखीत मिरवीत असता अवनी. मग दुष्कृत चोर जार जारणी दर्शनार्थ ते न येती. की रामनाम बोधोत्तर असता भूत नये समोर. की पियुषी विषदृष्टी व्यवहार कदा काळी चालेना. तनय आले मुले भिवून दुरुनी दाविती मच्छिंद्रा ठिकाण. म्हणती याची ग्रामातून भूत प्रगट झाले. मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथे मुली दाविती सगट जात. तो बाळ टाहा ओरडत महिलागी उकिरडा. बालार्क किरणी तेज लकाकत मुखी टाहा टाहा वदत. ते पाहून मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखिला. हृदयी धरुणी लवडसवडी बाळ उचलूनी घेतला आवडी. मग लगबगी गावाबाहेर अति तातडी बाळासह पावला. ते सकळ मुले पाहुनी पळती झाली प्राण घेऊनी. म्हणे नाथांनी भूत धरुणी आणले आता बरे नसे. आता त्या भूतासी देईल सोडून. मग ते आपल्या पाठीसी लागून एकेकासी भक्षील धरून ऐसे म्हणून पळताती. पळता पडती उठून जाती भय करुणे सांदित दडती. हृदयी धडधडा यथार्थ चित्ती लोपनिया बैसला. एरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे मच्छिंद्रनंदन. सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ते पुकारी. परी ज्या सदनी जती ते सदनीची मुले ओरडून उठती. आई आई बया बया म्हणती अनेक पळती पुढारा. परी सदनी सदनींचे जन नाथा पुसती हटकून. भय काय दाविले मुला कारण म्हणून आरडून पळताती. कोणाचे मूल घेऊन फिरता तुम्ही सदनी सदनी. एरी म्हणे गोरक्ष नयनी पाहेन तेव्हा सांगेन. ऐसे बोलून पुढे जात. तो पातला गोरक्ष होता जेत. उभा राहुनी अंगणात गोरक्षा ते पाचारी. ऐकोनी श्री गुरूंची वाणी गोरक्ष निघाला सदनातुनी. परी येताची बाळ पाहिला नयनी पुन्हा ओरडून पळेतो. हा विपर्यास पाहुनी नयनी मच्छिंद्र विचारे आपले मनी. गोरक्ष व्यापला भय करुनी बाळ येथे ठेवावे. मग स्वशिरीचे काढून वसन त्यावरी निजवले बाळरत्न. मग त्या सदनी संचरून गोरक्षापासी पातला. जाता कवळून धरले हृदयी म्हणे वासी व्यर्थ प्रवाही. ते भूत नाही मनुष्यदेही करभंजन उदेला. परितयाची उदय रहाटी सांग झाली निर्भय पोटी. येरो म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा.
हाती घेऊनी कर्दमगोळा पूर्णपणे रचिला पुतळा परीने नकोशी झाली कळा भूत त्यात संचारली लोपुनी सकळ कर्दमने ती दिसू आली मानवाकृती तेने भय व्यापुनी चित्ती पळालो मी मुलांसह. यावरी मच्छिंद्र बोलेवानी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र घोकिता क्षणी करीत होतासी काय तू. एरी म्हणे आज्ञा तुमची भंगली नाही शपथ पायांची खेळतावानी मंत्राची सांडिली नाही महाराजा. कर्दम पुतळा करिता हाती परिमंत्र सांडिला नाही उक्ती चुकलो नाही शिक्षे हाती ओपू नका गुरुनाथा. ऐसे ऐकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोषला आपले म्हणे बाप बरी केली करणी ऊठ आता वेंगेसी. मूक कवळुनी चुंबन घेत हास्य मानूनी कुरवाळीत म्हणे होई आता स्वस्थ चाल वेगी पाडसा. एरी म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता ते मज खाईल प्रांजळ आता बाहेर नेऊ नकाजी. मच्छिंद्र म्हणे ऐक मात हे बाळ नसे रे भूत तुवा घोकुनी संजीवनीत मनुष्य पुतळा तो झाला. जैसा गोर उकिरडा स्थान बाळ झालासी उत्पन्न त्याच नीती खेळता कर्दम बाळ उदयाते आले हो. ऐसे ऐकता गुरुगोष्टी म्हणे भूत नोहे तपोजटी मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य ते असे. ऐसे ऐकुनी प्रांजळ मत मग श्री गुरूंचा धरुणी हात बाळ होते चीर पदरात तयापासी पातले. बाळ उचलूनी मच्छिंद्रनाथ आपल्या शिबिरा घेऊनी जात गोदुग्ध आणूनी पान त्वरित बाळका पै केले. यावरी वसन झोळी करून आत घातला गहनी नंदन यावरी गया तया गावीचे जन शिबिरापाशी पातले. नाथ चरणी अर्पणी माथा पुसती हे नाथ समर्था बाळ कोणाचे हलविता श्रवण करू इच्छितो. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथा तया ग्रामस्था निवेदित ते ऐकुनी सकळ वृत्तांत आश्चर्य करती क्षणोक्षणी. म्हणे धन्य धन्य संजीवनी हा कली तू देला उष्णामुनी. परी त्याही प्रत्यक्ष सरगुणी नाथ मच्छिंद्र वाटतो. पहा पहा हा गुरु दैत्य शवशरीरा सावध करीत परी त्या म्हणावया जड देहस्थ जीवदशा व्यापी तसे. तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ कर्दम पुतळा केला जिवंत तस्मात् शुक्र तो त्या तुलनेत सहस्त्रभागी दिसेना. तरी उष्ण न म्हणू संमती द्वितीय ब्रह्मा पातलाक्षी तीही समंत गौण चित्ती मच्छिंद्र भाग्य दिसत असे. पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज तरी मूळ त्यात असे बीज बीजासमान रुक होय. यावरी अनेक दुसरा अर्थ विधी स्वंगी उत्पत्ती करीत तैसा नोहे मच्छिंद्रनाथ शिष्य हाती करिवला महाबीजावी न जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात् धन्य विधीहून मच्छिंद्रनाथ मिरवला. ऐसे परस्परे भाषण करता गावीचे सकळ जन यावरी बोलती नाथा कारण नाथा निकट बैसुनिया. म्हणती महाराज प्रताप तरणी बाळाचे कष्ट करू जाणे ज्यांनी ती तो बाळका न दिसे करणी गैबी नंदन हा असे. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईना ते नाथा श्रेष्ठ. तरी अशी धर्मजन्य वरिष्ठ करून द्यावी महाराजा. ती ते बाळक करी अर्पण करेल त्यांचे संगोपन तुम्हालागी कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा. ऐशी ऐकता जगाची वाणी मान तुकावी मच्छिंद्र मुनी. म्हणे बाते धर्मजन्य कोणती करावी. महाराजा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करती ती ग्रामस्थ. तो ग्रामा माझी विप्रग्रहात मधु नामा नांद तसे. तयांची कांता लावण्यखानी पतिव्रता धर्मपत्नी. सत्यसंचित सर्वज्ञानी ज्ञानकळा पै असे. नामे कौतुका असे गंगा निर्मळपणे असे भंगा. पतिसवे अंतरंगा जगा माझी मिरवली. उदरी नाही संतती तेने विवळ प्रेमचित्ती. संतती विण कामगती संसार ते वेदना. सदा वाटे हुरहुर लोकांचे पाहुनी किशोर चित्ती पाहुनी चिंती गुहार. साशंकित होता ती नाना यज्ञ संततीसाठी करून बैसले होते जटी. उपाय न चाले परमकष्टी जगा माझी मिरवला. ऐसे असता उभयजन तो दैवे उदेला मांदुसा कारण. ग्रामस्था करी तयाचे स्मरण अकस्मात पै झाले. जैसा द्रोणाचा विषम काळ निवटावया उदेला उत्तम वेळ. सहज खेळी गांधारी बाळ विटी कुंपात पडियेला.
की रत्नांची होणे उत्पत्ती, म्हणून दैवदानवमती अब्धिमंथनी उदेली चित्ती एकभावे करुणिया. तनन याये मधुविप्रांचे दैव उदेले जगमुखे साचे, म्हणून स्मरण निघाले त्यांचे मान्य पडेल सर्वांसी. मग मच्छिंद्रनाथा विनवणी करुणी म्हणती, महाराजा मधु ब्राह्मण तयांची कांता परम सुगण ज्ञान कळा असे की, तो ओपनी बाळ गोमट तेथेची होईल पूर्ण शेवट. पुत्रार्थी परम अनिष्ट दिवस असती महाराजा, ऐसे ऐकून मच्छिंद्रवाणी पुत्राच्या राहे संरक्षणी. मग त्या विप्रा बोलवणी कांतेसहित आणिले, परिती भार्या लावण्य राशी सद्गुणवर्या जगासी. नाथ पाहतांची ते चित्तासी ओळखिले हृदयात, मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जागी दिसून येत. सकळ जग मान देत तस्मात् श्रेष्ठ आता हे, तो जगा माझी आहे भला तो तैसाची परलोका ठेला. जो जगी मानवाला परलोकी मानवला तोची एक, आणिक भविष्य अवश्य जाण अर्थार्थी करी गमन. मग कौतुकाने जवळ येऊन बाळ ओटी ओपितसे, म्हणे माय ओ माय ऐक, हा बाळ आहे वरदायक. नवनारायणातील एक करभंजन मिरवला, याचे होता संगोपन. फेडील दृष्टीचे पारण जगा माझी स्थूलवट मान. पुत्र तुझा मिरवेल हा, म्हणशील हा होईल कैसा. तरी कीर्तिध्वज मित्र जैसा, की देवकीचा हरी जैसा वद्य असे जगाते. माय मी काय सांगू गहन या बाळाचे चांगुलपण, मूर्तिमंत याचे सेवे करण कैलासपती उतरेल घे. तयाची निवटुनी अज्ञान राशी, हा अनुग्रह होईल तयासी. म्हणून आणून ठेवील निवृत्तीपदासी, निवृत्ती नामे मिरवुनी. म्हणे हा अयोनी संभवला, जगा माझी सहजगी मिरवला. परी अति गहनी नामियाला, गहनी असे देई का. यावरी अनेक सांगतो तुसी, आम्ही जातो तीर्थस्थानासी स्नानासी. उपरी फिरोनी 12 वर्षी गोरक्ष बाळ येईल गे, तो याते अनुग्रह देऊन मायगे करील सनातन. परी तू आता जीवित्व लावून संगोपन करी याचे. या वरी बोले कौतुके सती, की महाराजा योगमूर्ती बाळ ओपिले माझे हाती. परी संशय एक असे, तुम्ही 12 वर्ष आला परतुनी बाळ न्याल की मजपासून. मग मी कैसे जन्नीपण जगा माझी मिरवावे. मग केल्या कष्टाचे आचरण मज मिरवेल की भाडा यतपण. तरी प्रांजळपणी आताची वचन मज प्रती सांगिजे. पहा पहाजी आशाबद्ध सकळ जग असे प्रसिद्ध, तरीच्या प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागी लाविजी. तुम्हा आशा असेल याची, तरीच तैशीच गोष्टी सांगायाची. मग नाथ गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे. माय संशय सांडूनी म्हणे, बाळ न्यावे आपले सदनी. माझी आशा बाळा लागून गुंतत नाही जन्निये. तरी तुझा लाभो सूत, प्रांजळपणे मिरवो जगात. तू माय हासूत लोका माझे बोलतील, मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस. हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो, परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी. पुढे जाईल तीर्थस्नानासी, तू सांभाळ तुझपाशी चिरंजीव असो हा. ऐसे बोलून ग्रामस्था ते शपथपूर्वक साक्षसहित निर्मळपणे करुणी चित्त कौतुक सदनी बोलवी. मंत्रे चर्चुनी विभूती माळा, मोहनास्त्र घातले गळा. कौतुके स्पर्शित हृदय कमळा, पयोधरी पै दाटत असे. मग ते बाळ लावून स्तनी गावींच्या आणुनी सुवासिनी. बालखात घातले प्रेमे करुणी गहनी नाम स्थापिले. यावरी मच्छिंद्र काही दिवस तया ग्रामे करुणी वास. मग सवे घेऊन गोरक्षास तीर्थस्नाना चालिला. पुसनी सकळ ग्रामस्थांसी निघता झाला गौरवेसी. मार्ग लक्षुनी तीर्थस्नानासी बद्रिकाश्रमी जात असे. परी मार्गी चालता वाटोवाट श्री गोरक्षाची घेऊन पाट. कार्यरूपी कार्य घेऊन आलोट परीक्षते पाहत असे. नंतरी ते पाहता परी विषम कशी, विषम दिसती सर्व कार्यासी. मग मच्छिंद्र विचार करी मानसी, तपपूर्ण नसे या. मुळीच पदरी पैसा नसता, की दान मिरवी दांभिका व्यवसाया. देवी मंत्र हेतू तपोलेशा विना विषम आहे हा. तरी आता बद्रिकाश्रमे बद्री केदार उभा स्वामी. तया हाती गोरक्ष उपनी तया लागी रुजवावा. ऐसा विचार करुणी चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी. मग लक्षुनी हिमाचल मार्गाप्रती बद्रिकाश्रमाप्रती गेला.
गेले परी तेथील कथन पुढील अध्यायी होईल श्रवण अर्थधृणी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धोंडेसूत सवे लागी अर्थी प्राणात ग्रंथ आदरी मिरवत असे. तुमचे कृपेचे लेवुनी भूषण नरहरिवंश पूर्ण कवी मालू धुंडीनंदन संतगणी मिरवला. स्वस्ती स्त्री भक्ती कथासार संबंध गोरक्ष काव्य कम्यागार सदा परिसोत भाविक चतुर. दशमोध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. नवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्त.